कंपोजिशन ऑफ कॉटन. कॉटनच्या कंपोजिशन मध्ये काय काय असतं तर सेल्युलोज, प्रोटीन, ऑइल, वॅक्स, पेक्टिन्स, मिनरल्स आणि वॉटर हे सेल्युलोजच्या कंपोजिशन मध्ये असते. कॉटनच्या कंपोजिशन मध्ये असतं म्हणजे कॉटन मध्ये हे असतं तर सेल्युलोज किती पर्सेंट असते 85 ते 90% सेल्युलोज असतं. प्रोटीन किती असते तर 1 ते 1.5% प्रोटीन असते. ऑइल अँड वॅक्स किती असते 0.4 ते 1.5%. पेक्टिन किती असते 0.4 ते 1.2%. आणि मिनरल्स म्हणजे काय तर सोडियम तेन असले तर ते किती असते 1 to 2%. आणि वॉटर जे असते ते 6 to 10% असते. तर आता डिस्क्रिप्शन म्हणजे यांचं ऍप्लिकेशन काय ह्या कंपोजिशनचे ह्याचा रोल काय असतोय कॉटन मध्ये म्हणजे कसं हेल्प करतात. तर सेल्युलोज काय मेन कंपोनंट आहे कॉटनचा. तो ताकद देतोय, स्ट्रेंथ देतोय कॉटनला. प्रोटीन काय प्रोटीन प्रोव्हाइड इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकपणा देते प्रोटीन कोणाला तर कॉटनला. एवढंच लिहायचं प्रोटीन प्रोव्हाइड इलॅस्टिसिटी टू कॉटन. एवढंच लिहायचं जेवढं आठवतं तेच लिहायचं. आणि ऑइल अँड वॅक्स हेल्प प्रोटेक्ट. ऑइल अँड वॅक्स काय करतात तर हे ऑइल आहे म्हणजे ते काय वॉटर रेजिस्टन्स आहे म्हणजे प्रोटेक्ट करतात कॉटनला फायबर. कीप देम फ्रॉम बिकमिंग टू ड्राय म्हणजे जास्त पण ड्राय होऊ देत नाहीत आणि पाणी आणि ह्याच्यापासून वाचवतात. म्हणजे कसं लिहिणार आता ते इंग्लिश मध्ये तर ऑइल अँड वॅक्स प्रोटेक्ट द फायबर्स ऑफ कॉटन फ्रॉम वॉटर अँड एअर. सिंपल. आणि पेक्टिन काय करते हेल्प्स बाइंड द फायबर टुगेदर म्हणजे जे फायबर्स असतात कापसांच्या केसासारखे त्यांना जोडून ठेवते. पेक्टिन जोडून ठेवते म्हणजे स्टिक टुगेदर. मिनरल्स काय तर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स अँड कॉन्ट्रीब्यूट टू द ओव्हरऑल फायबर क्वालिटी. तर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स जे असतात ते देते फायबरला आणि ओव्हरऑल फायबरची क्वालिटी असते ती मिनरलवर डिपेंड असते. आणि कॉटन फायबर्स नॅचरली कंटेन मॉइश्चर. वॉटर काय मॉइश्चर असते अफेक्टिंग देअर टेक्स्चर म्हणजे टेक्स्चर म्हणजे काय तर त्याचं हे ते दिसतंय कसं ते हाताला कसं बसतं हे कशावर डिपेंड आहे वॉटर आणि अजून एक कशावर डिपेंड आहे तर प्रोटीनवर. तर हे झालं कंपोजिशन ऑफ कॉटन. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कॉटन आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कॉटन यामध्ये आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बघायचं. फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत फिजिकल म्हणजे काय असतं फिजिकल म्हणजे ते दिसतंय कसं त्याची जाडी किती आहे त्याची रुंदी किती आहे ओव्हरऑल वरचं सगळं डिस्कशन म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज असतात. फायनेस म्हणजे तो किती बारीक आहे फायबर बारीक आहे आता ते आपल्याला डोळ्यानं जे दिसते ते फिजिकल प्रॉपर्टीज. फायबर जर काय दिसते किती बारीक आहे हे दिसते तर 3.5 ते 10 मायक्रॉन त्याचे फायनेस आहे म्हणजे एवढा तो बारीक असू शकतो. डेन्सिटी म्हणजे काय तर ती किती भरीव आहे तो फायबर किती भरीव असला तर त्याचे ते वेट नुसार कळणार आपल्याला. तर 1.54 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर एवढा तो भरीव असतो. डेन्सिटी त्याची असते. मॉइश्चर कंटेंट किती असते तर 6 ते
8% त्यात मॉइश्चर असते. मॉइश्चर असते म्हणजेच काय, वॉटर असते. आता हे आपल्याला, हे आता तुम्ही म्हणणार वॉटर कसं दिसतं, तर त्याचं वेट केल्यावर आपल्याला कळते की त्यात वॉटर आहे. The chemical properties, action of heat, chemical properties, action of heat. Cotton can be heated to 150 degree Celsius in dry state without breaking down. म्हणजे कॉटनला हिट करायचं 150 डिग्री सेल्सिअसला इन ड्राय स्टेट विदाउट ब्रेकिंग डाऊन. म्हणजे ते कमी न करता तेवढ्याला हिट करायचं. कॉटन कंटिन्यूज टू बर्न इफ हिटेड फर्दर. म्हणजे कॉटन बर्न होते म्हणजे काय, जळतोय. तसंच हिटिंग जर कंटिन्यू ठेवला तिकडे 150 डिग्री सेल्सिअसला फर्दर, तर तो जळतोय. ॲडिशनल पॉइंट काय, कॉटन इज नॉट अफेक्टेड बाय हीट अंटिल रिचेस द हाय टेम्परेचर. म्हणजे कॉटन हा अफेक्टेड म्हणजे त्याच्या कॉटनवर काय फरक पडत नाही हीटचा कधीपर्यंत, जोपर्यंत ते जास्त टेम्परेचर रीच करत नाही तोपर्यंत त्याच्यावर काय फरक पडत नाही. इट बर्न विथ द येलो फ्लेम अँड लिव्स लाईट ॲश रेसिड्यू. म्हणजे ते जळताना फ्लेम्स असतात, म्हणजे जी आग असते ती, जी जाळ दिसतोय तो येलो फ्लेम्स असतात. लिव्ज म्हणजे ठेवतोय किंवा राखतोय किंवा सोडतोय. लाईट ॲश रेसिड्यू, ॲश म्हणजे राख, लाईट म्हणजे थोडीशी ॲश ठेवतोय ते. आता ॲप्लिकेशन ऑफ कॉटन फायबर. तर कॉटन फायबरचे ॲप्लिकेशन सगळ्यात सोपे आहेत ॲप्लिकेशन. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे क्लॉथिंग, म्हणजे कपडे, आपण अंगावर जे कपडे घालतोय ते बनवण्यासाठी. सोपंच लिहिता येते इथं. तर कॉटन फायबर इज युज्ड टू मेक अ क्लॉथ्स, एवढं लिहिलं तरी चालते. कॉटन इज युज्ड टू मेक अ शर्ट, पॅन्ट, ड्रेस बिकॉज इट्स सॉफ्ट अँड कम्फर्टेबल. बेडिंग म्हणजे काय, तर बेडशीट, आपलं पिलो केसेस, म्हणजे पिलो म्हणजे काय, उशीचं कवर. यूज इन बेडशीट, पिलो केसेस टू मेक देम सॉफ्ट अँड कॉझी, म्हणजे सॉफ्ट असू दे म्हणून. टॉवेल माहितीच आहे. टॉवेल्स आर मेड फ्रॉम कॉटन टू हेल्प ड्रायर्स ऑफ पिकल्स. टॉवेल कशासाठी यूज करतो, तर आपल्याला अंगावरचं पाणी पुसण्यासाठी. ड्राय बिकॉज इट ऑब्झर्व द वॉटर, कारण टॉवेल ऑब्झर्व करते वॉटर. मेडिकल सप्लायज म्हणजे मेडिकलमध्ये आपण जे ड्रेसिंगसाठी बँडेजेस ते वापरतो. कॉटन इज यूज्ड टू मेक बँडेजेस अँड कॉटन बॉल्स फॉर क्लिनिंग वॉन्ड्स अँड फर्स्ट एड. म्हणजे कॉटन बॉल्स जे असतात ते गोळं तयार केलेले असतात कापसाचे, ते वॉन्ड क्लीन करण्यासाठी. म्हणजे वॉन्ड म्हणजे काय, जखम, जी जखम झालेली असते ती क्लीन करण्यासाठी. आणि होम फर्निशिंग म्हणजे कर्टन्स तीन असतात, कर्टन्स, कुशन्स, टू मेक होम लुक नाईस. म्हणजे कॉटन हे कर्टन म्हणून यूज करतात किंवा कुशन म्हणून पण यूज करतात. आणि होमला चांगला लुक देण्यासाठी होम्स लुक नाईस, चांगला लुक देण्यासाठी पण करतात आणि फील कम्फर्टेबलसाठी. इंडस्ट्रियल युजेस म्हणजे इंडस्ट्री म्हणजे कारखाना, त्यामध्ये काय युजेस आहे याचा, तर कॉटन कॅन बी युज्ड टू मेक थिंग्स लाईक अ रोप अँड फॅब्रिक फॉर बॅग्स. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कॉटन यूज करतात कशासाठी, तर दोऱ्या बनवण्यासाठी, कापड बनवण्यासाठी, बॅगसाठी, बॅगचं कापड बनवण्यासाठी. त्याच्या स्ट्रॉंग अँड ड्युरेबल ही सगळ्यात सोपी ॲप्लिकेशन्स आहे. सगळ्यात सोपे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहे आणि कंपोजिशन पण सगळ्यात सोपं आहे. तर कंपोजिशन आणि केमिकल प्रॉपर्टीज जे आहे ते तुम्हाला पाठ करायला लागणार. पण जे हे आहे, हे जर कन्सेप्ट जर लक्षात ठेवलं तुम्ही, कॉटन कॅन बी हिटेड टू अबाउट 150 डिग्रीला हिट करायचं आणि ते कंटिन्यू ठेवलं तर जाणार, नाही ठेवलं तर नाही जाणार. एवढं जरी लक्षात ठेवलं तर ते तुमच्या वर्डमध्ये तुम्ही लिहिलं तरी चालते.